हॅलो फ्रॉम जयपूर. आमेर फोर्ट नंतर आम्ही जलमहल पाहायला आलो. ते रस्त्यातच होतं, पण तिथे आतमध्ये कसं जाता येईल मला तरी नाही समजलं, म्हणून आम्ही बाहेरूनच पाहून घेतला. नेक्स्ट आम्ही आलो सिटी पॅलेसला. इथे हे एंट्री तिकीट्स काढून घेतले. इथे वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज एंट्री तिकीट्स होते. इथला प्रत्येक एंट्रन्स, प्रत्येक कमान अति सुंदर आहे. सिटी पॅलेस बरंच मोठं होतं आणि इथे वेगवेगळे सेक्शन्सही होते. ओह बाय द वे, जोधा अकबर फिल्मचं बरेच सीन्स इथे शूट झालेत. पुढे आम्ही आतमध्ये आलो तर इथे होता राजांचं सिंहासन आणि त्यांची बैठक. त्याचबरोबर तिथे होते वेगवेगळ्या राजांची नावे, त्यांची माहिती, त्यांचे फोटोज आणि त्यांचे वेगवेगळे हत्यार, जसं की खंजर, तलवारी. तसेच त्यांच्या काळाचे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, ज्वेलरी आणि पोशाख सुद्धा. अशा प्रकारे थोडा थोडा करत आम्ही बऱ्यापैकी सिटी पॅलेस पाहिला. सिटी पॅलेस खूप सुंदर होता. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो जंतर मंतरकडे जाण्यासाठी. हे आहे जंतर मंतर. ही एक प्रकारची खगोलीय वेधशाळा आहे आणि जगातील सर्वात मोठे दगडी सूर्य घड्याळ इथे आहे. फिर हम चले हवा महल. सूर्यदेव बरेच तापलेले असल्यामुळे आम्ही ही रिक्षा केली. हवा महल आम्ही बाहेरूनच पाहिला आणि तिथे फोटोज वगैरे घेतले. सिटी पॅलेस, जंतर मंतर आणि हवा महल एकदम जवळ आहेत. अगदी वॉकिंग डिस्टन्स वरतीही म्हणायला हरकत नाही. पुढे आम्ही आलो अल्बर्ट म्युझियम. जयपूरमध्ये सगळंच एकदम भव्य आणि दिव्य वाटतंय. तसंच हा अल्बर्ट म्युझियम सुद्धा. अल्बर्ट म्युझियम मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वस्तू होत्या. जेव्हा राजे महाराजे दुसऱ्या देशात जायचे तेव्हा तिथून आणलेल्या वेगवेगळ्या वस्तू तिथे होत्या. आणि त्याचबरोबर युद्धकाळात वापरले जाणारे हे हत्यार, गन्स, शील्ड्सही होते. भाई ये पॉटरी पे तो हमारा दिल ला गया. एवढे सुंदर सुंदर या वस्तू, काही सुंदर टी सेट्स, प्लेट्स. त्या काळात किती अशा सुंदर वस्तू त्यांनी संग्रहण करून ठेवल्या होत्या. त्यानंतर होती वेगवेगळी शिल्प, काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट सुद्धा, वेगवेगळ्या राजांचे पोशाख आणि द ममी. अशा अनेक गोष्टी तिथे संग्रहित करून ठेवल्या होत्या. अल्बर्ट म्युझियम म्हणजे सगळ्या जुन्या गोष्टींचा खजिनाच होता. तर अशी होती आमची वन डे जयपूर ट्रिप. चला तर मग भेटू नंतर पुढच्या व्लॉगमध्ये. ओके बाय.